आपण या चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काळी घंटा दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो या अंगापूरच्या बैलगाडी शर्यत मैदानावरती. या ठिकाणी आल्यानंतर गट पास आहे, सेमीसाठी पात्र झालेला आहे. सेमीसाठी आता पाळणार आहे तो नक्कीच कोण आहे, कुठून आलेत काय जाणून घेऊया आपल्या विकास नाळे युट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम तुमचं विकास नाळे युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो, मुलाखतीला सुरुवात करतो. आपलं नाव सांगा. बापूराव लोखंडे ढवळ, उपाध्यक्ष पलटण तालुका. हा, तर काय सांगाल आपल्या लाडक्या बैलाचं नाव? आमचा बैल बुलढाणा एक्सप्रेस राणा मासोळचा. तर काय रानात कुठल्या गटामध्ये पळाला? 39 मध्ये पळाला संजय पोतेकर यांचा कॅप्टन सोबत. तर कॅप्टन सोबत पळाला. या कवा झालता कॅप्टनचा आणि तुमचा पायरा? काल संजय पोतेकर आणि शुभम पिसाळ यांचा फोन आल्यानंतर ती मी पायरा स्वतः केला उपाध्यक्षानं. ते आमचा पायरा काल झालाय. आज बैल पळवा आणला इथं. बैल 1 नंबर गाडी पळाली 39 मध्ये. किती त्या गटामध्ये गाड्या पळत होत्या काय सांगाल? गाड्या 8 पळत होत्या, पण एक सुटली नाही. 7 गाड्या पळत होत्या. त्यात कडनं गट पास केला. कडनं पळला आमचा बैल आणि सुट्टा निकाल घेतला 2 टांग्यानं. काय सांगाल आतापर्यंत आपल्या दावणीला किती बैल लाभली काय सांगाल? माझ्या दावणीला पहिली 5 बैल आहेत. एक शिरवळचा आहे, एक कण आहे आपला बोरचा आहे सावकार म्हणून, त्याचे बी फायनल भरपूर आहेत. आपला स्वतःचे 2 बैल आहेत बाहुल्याही. आणि आता बुलढाण्याचे आमचे गुरुवर्य भाऊसाहेब पवार ग्रामसेवक आहेत पुणे येथे, त्यांची 4 बैल आपल्यापाशी. आणि त्यांच्या नियोजनात हे बैल आपल्यापाशी उतरलाय राणा म्हणून. याचं 3रं मैदान आहे. पहिल्या मैदानात बुरकवडीला फायनलला राहिला. त्या दिवशी का नाही चोराडे येतं म्हणजे आपल्या गुरसाळे येतं शेमेला काय झालं असेल, बैलाचं कमी जास्त होतं कुठलं बी, तिथं मार खाल्ला आणि आज परत गट पास केला. 3रं मैदान आहे आपल्या दावणी या बैलाचं. अजून गटाला मार खाल्लेला नाही या बैलानं. किती दिवसात 3रं मैदान? 3च आता 8 दिवस झाला आपल्या दावणी बैल आलाय. गुरुस म्हणजे मासरोळीतून बैल आलाय साताऱ्यात. म्हणजे आपल्या दावणीवाला स्वतः बापूराव लोखंडे उपाध्यक्ष आणि पक्का मुलगी आमचा यो नियोजनाचा बादशाह इथं. सुट्टी मेकर स्वतः सगळं काम तेच करतो. पक्का मुलगी म्हणून आमच्या डवळ मधला पोरगा आहे. तो सगळं म्हणजे सांभाळण्यापासून सुट्टी मेकर पासून सगळं त्याचं काम आहे. प्रकाश मुलगी तो पोरगा आहे विजापूरचा कर्नाटकचा, पण सगळं नियोजन त्याच्या ताब्यात दिलंय 5 बैलांचं. कर्नाटकची 5 बैल त्याच्यापाशी, टॉपची सगळी बैल त्याच्यापाशी आहेत. पण आपण स्वतः त्याचं मन मोठं असेल किंवा आपलं मन मोठं असेल, आपली एक जीवलग दोस्ती म्हणून त्याच्यापाशी बैल उतरावली. आणि ते स्वतः सगळं सुट्टी मेकर पासून सगळं काम तो सगळं बैलांच्या खाण्यापिण्यापासून सगळं ते नियोजन करतो. आपण फक्त नियोजन करणे. मग तो मला फोन करणार बाबा नियोजन झाले का बापू, झालं नसलं तर तो स्वतः नियोजन ते मालक स्वतः करतात. आणि झालं नसलं तर आपण स्वतः नियोजन करतो. आजचं नियोजन हे मी केलंय आणि बैल सगळे तो सगळं नियोजन तो बघतो. सुट्टी मेकर पासून सगळं काम त्याचं आहे पक्का मुलगी म्हणून. नियोजन बघता किंवा नियोजन करत असताना कशा पद्धतीचा बैल ह्याच्या गाड्यात पळावा असं तुम्हाला वाटतं? आता ह्यो बैल जर बक्कासूरला जर पहिल्याच मैदानात येऊन बुलढाण्यानं बक्कासूरची गाडी मारुती देवच आहे आपला, बैलगाडी क्षेत्राचा देव आहे. आमचं नशीब चांगलं असेल किंवा काय असेल म्हणून त्याची गाडी आमच्याकडून शेमीत मरली बुरकवडी फाटीव. आम्ही त्याला मानतोच. आम्हाला त्याच्या पायऱ्यात पळायची बी इच्छा आहे. आम्हाला त्याच्यावरच पळायचंय म्हणून आम्ही ह्यो बैल इकडे उतरवलाय. आम्हाला बक्कासूरच्याच पायऱ्यात पळायचंय. आमचा बैल दोन्ही कांदी पब्लिकचा फिट आहे. आम्हाला त्याच्या पायऱ्यात पळाय, पण तो देवाचा एक आशीर्वाद किंवा बक्कासूरचा आमच्या आशीर्वाद असेल म्हणून आमची गाडी तिथं राहिली. त्याची गाडी मारून आम्हाला बक्कासूर सोबत पळायची आमची इच्छा आहे म्हणून आम्ही हे बैल उतरवला. कारण ह्या बैलाच्या तेवढी धमक आहे, बक्कासूर सोबत पळण्यात सुद्धा धमक आहे म्हणून आम्ही हे बैल उतरवला आहे. आतापर्यंत 3 मैदानावरती तो पळाला. कुठल्या बैलासोबत पळाला? 3 फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच बैल आला आणि 3 मैदानात बैलानं. आता माझा म्हणजे स्वतः साडूचा बैल एक पवन म्हणून ढवळचाच बैल आहे, त्याच्यासोबत गुरकवडीत फायनलला राहिला. त्याच्यानंतर आम्ही 2रं मैदान स्वतः त्यांच्या नियोजनानं म्हणजे बुलढाणावाल्याच्या नियोजनानं 2रं मैदान पळला तो बैल. त्यांच्या गावचीच बैल होती. भाऊसाहेब पवार ग्रामसेवक यांचा माऊली आणि ह्यांचा ह्यो राणा. तिथं गट काढला, शेमीला मार खाल्ला आणि आज हे 3रं नियोजन माझ्यातर्फे बापू लोखंडे उपाध्यक्ष यांच्यातर्फे झालं. आज गट काढला आहे.
तर मित्रांनो ही मुलाखत अंगापूरच्या मैदानावरती घेण्यात येते आली आणि 39वा गट त्यांना अतिशय सुंदररित्या पळाला तो 1 नंबर. तर जाणून घेऊया त्याचा स्वभाव कसा आहे काय आहे. थोडक्यात सुट्टी मेकर काय नाव सांगताय आपलं? माझं नाव प्रकाश मुलगे आहे, कर्नाटकमधून बोलतोय. तर काय सांगाल ह्याचा स्वभाव कसा आहे काय? स्वभाव 1 नंबर आहे. खाली उभा राहतो, एक हाताव 1 नंबर सुटतो हाताव, काय प्रॉब्लेम नाही. तर पळायला त्याचं पळायला 1 नंबर आहे, काय टेन्शन नाही. कुठलं कडी येऊ दे काय येऊ दे, दोन्ही खांदी कडपत होती. स्वभाव मार काय रागीट आहे का? हा रागीट आहे, थोडस मारतो तो, डाऊन मारतो थोडं, मग इथं काय करत नाही. आता ह्याच्या माग किती लोक म्हणजे किती मेजर टीम आली तुमची काय सांगा? आमची 7-8 जण आहे आम्ही आता सध्या. बाकीचे तिकडे मैदान आहे ना, तिकडे गेले ते थोडंफार. म्हणजे 2 मैदान असल्यामुळे विभागले गेले. कसं वाटतंय तुम्हाला अंगापूरचं मैदान? अंगापूरचं मैदान 1 नंबर मैदान आहे, चांगला मैदान चाललंय. फाटी 1 नंबर आहे. काय आजची अपेक्षा त्याच्यापासून? काय फायनलला राहावं, गुलाल राहावं, फक्त एवढंच अपेक्षा आहे, दुसरं काय. आतापर्यंत त्यानं कुठं कुठं गुलाल घेतल्यात सगळं तुम्हाला माहिती? हो, ते काय 3 मैदानमध्ये राहिला, 1 मैदानमध्ये राहिला पवनभर. आता 3रं मैदान आहे, गट पास झालाय. अपेक्षा आहे आम्हाला गुलालमध्ये राहिला. कितवा करेल काय सांगाल? किंवा आपल्याला गुलाल पाहिजे, कितवा करेल ते देवाच्या त्याच्या हातात आहे. असं काय अपेक्षित नाही 1-2 काय तसं आपण गुलालात राहायला पाहिजे. हो मित्रांनो, फक्त गुलाल पाहिजे, अपेक्षा काही नाही. 1-2-3 असं काही नाही. काही नाही, आम्हाला गुलाल पाहिजे. तर एकदा नाव सांगा. बाळू गोविंद सपकाळ, मासरूळ, बुलढाणा जिल्हा, तालुका. बैलाविषयी काय 2 शब्द सांगा. राणा बैल माझा आहे, बैल चांगला आहे, पळण्याकरता बी चांगला आहे. पहिलीच बार आम्ही इकडे आलेलो आहे. आम्हाला गुलालात राहायचं हीच अपेक्षा आहे आमची. आता जर ह्या चॅनल मार्फत जर कोणाला पायरा हवा असेल किंवा पायरा जर त्यांना पाहिजे असेल तर आपण तो पायरा देऊ शकता का? आम्ही पैशासाठी कधीच पळत नाही. आम्हाला गुलालाचं महत्व आहे आणि आम्हाला माहिती आहे गुलालासाठी आम्ही बैल पळतो आणि गुलाला आता बैल आमचा टॉपला पळतोय. त्यामुळे आम्हाला ती वायदी बिदी आम्हाला तसलं घेऊन देणं. आम्हाला ज्याचा गरीबाचा बैल पळू द्या, फक्त आम्ही त्याला बैल देणार, फक्त बैल पळला पाहिजे. आमच्या बैलाच्या लेवलला बैल पळला, आम्ही त्याला 100% बैल देणार. हे आमचं लागलं. कशा पद्धतीचा तुम्हाला बैल पाळण्यासाठी? आमचा बैल आता 1 नंबर आताच पळतोय, आम्हाला गॅरंटी आहे. बैल कुठल्या बैलाला घातला तुम्ही या आपल्या महाराष्ट्रातलं इकडचं म्हणचाल, पश्चिम महाराष्ट्रातलं कुठला टॉपच्या बैलाला आमचा बैल पुरणार, हे आमची गॅरंटी आहे. 2 खांदानं. त्यामुळे आम्हाला माहिती आहे, आम्हाला टॉपच्या पायऱ्यात पळायचं एवढंच आमचं. आम्हाला ते पैशाचे याचं घेणं देणं, आम्हाला पैशासाठी आम्ही पळतच नाही. आम्हाला येऊन नाद आहे, खानदान नाद आहे आणि पहिल्या पण नाद आहे. आम्हाला फक्त नादासाठी आणि गुलालासाठी आम्ही पळतोय आणि त्यासाठी आम्ही एवढे नियोजन करतोय. त्यासाठी एवढ्या लांबनं बैल बोलावलाय. म्हणजे बिना वायदी पाळणार? आम्ही नाव वायदी पाळणार. आम्हाला पैशाची गरजच नाही, म्हणजे पैशाचा विषयच नाही आमच्यात. आम्ही एवढं फलटण तालुक्यात उपाध्यक्षपद नोंदवतोय, म्हणजे आम्हाला बी पैशाची याची काही गरज नाही. फक्त एवढंच की आमचा बैल गुलालात पळला पाहिजे, चांगल्या पायऱ्यात पळला पाहिजे. आमचा बैल त्या लेवलचा आहे म्हणून म्हणतोय. आमचा बैल त्या लेवलचा नसता तर आम्ही मोठ्यांना पैरा मागितला नसता. एवढीच आमची अपेक्षा. आता तुम्हाला कुठल्या बैलांसोबत पाळण्याची इच्छा आहे? आम्ही आत्ता म्हणजे आमचे तर घरचे आम्हाला का पैरा नाही दिला तरी आमची घरची स्वतःची हिंद केसरी आमचा शंभू आहे बुलढाण्याचा, ग्रामसेवकांचा, त्यांचा माऊली आहे. अजून आमच्याकडे 4 बैल आहेत बुलढाण्याची. पण आम्हाला ह्या भागात जर पळायचं असलं तर आमचे टॉपचे जे पिस्टन असेल, आमचा कॉकटेल असेल, आमचा मोरदरीचा हरणे असेल, आमचा कना द्वारलीचा हरणे असेल, आमचा गर्णिकेचा राजा असेल, अशा बैलात पळायची आमची इच्छा आहे. बकासूर असेल, आमचा कळंबीत शंभू असेल, असे जे टॉपचे जे नंदी आहेत त्यासोबत पळण्याची आमची 100% इच्छा आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत 100% पळणार. आमच्या बैलाच्या जीवावर पळणार, ही 100% आम्ही गॅरंटी देतो. आणि ही तुमची इच्छा पूर्ण व्हावी ही गरीबाचा 2 नंबरचा किंवा बी गरीबाचाच बैल आहे आणि आम्ही बी गरीबच आहे. फक्त बैल चांगला पळा पाहिजे. पळला तर त्याने पळायची ताकद ठेवायची की आपण 1 नंबर मध्ये कसं पोहोचायचं ती ताकद पाहिजे बैलाला. बस. तर ही मुलाखत होती अंगापूरच्या मैदानावरती घेण्यात आली. आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहिलीच. आता नक्कीच सांगा कशी वाटली तुम्हाला आणि ही मुलाखत अतिशय सुंदररित्या आणि कशी गाडी पळाली हे पण तुम्हाला दाखवलं या. तर नक्कीच सांगा
कशी वाटली काय. आणि जर आपण या चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काळी घंटा दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.